मनोज जरांगेंचं शिष्टमंडळ हे मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे। 10 ते 15 गाड्यांचा ताफा घेऊन मनोज जरांगेंचं शिष्टमंडळ हे मुंबईमध्ये पोहोचलंय। सकाळी 11 वाजता शिष्टमंडळाची शिवाजी मंदिर बैठक होईल आणि त्यानंतर आझाद मैदान, बीकेसी आणि शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केली जाणार आहे। यावेळेला शिष्टमंडळ मुंबई पोलिसांची देखील भेट घेणार आहे। शिष्टमंडळ मुंबईमध्ये आंदोलनासाठी मैदान ठरवणार आहे। या बैठकीनंतर आझाद मैदान, बीकेसी मैदान आणि शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केली जाणार आहे। 11 वाजता महत्त्वपूर्ण बैठक होते आणि त्यानंतर मैदानाची पाहणी केल्यानंतर शिष्टमंडळ मनोज जरांगेंसोबत चर्चा करणार आहे। आंदोलकांची गैरसोय होणार नाही हे लक्षात घेऊन मैदान निवडलं जाणार आहे। परवानग्या प्रक्रियेच्या कामांची जबाबदारी मुंबईतल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे असणार आहे। जबाबदाऱ्या ज्या त्या वाटून देण्यात आलेल्या आहेत। मैदानाची पाहणी केल्यानंतर जरांगेंचं शिष्टमंडळ हे मुंबई पोलिसांची भेट घेणार आहे। काल ज्या पद्धतीने मनोज दादांनी संपूर्ण रूपरेषा सांगितली त्या पद्धतीने त्यांनी आज काल रात्रीच एक टीम मुंबईला पाठवली आहे। आज त्यांच्याबरोबर पहिल्यांदा प्राथमिक चर्चा मुंबईतील सर्व समन्वयकांना आम्ही कालच निरोप तसे धाडलेले आहेत। आज 11 वाजता इथे सर्वजण जमतील। 11 ते 12, 12:30, 1-1.5 तास व्यापक आपली बैठक होईल। ज्यांची जशी कामं आहेत ती वाटप करण्यात येतील आणि त्यानंतर ताबडतोब सर्व मैदानांची पाहणी करण्यात येईल। पहिलंच आपलं छत्रपती शिवाजी मैदान जवळच असल्यामुळे पहिल्यांदा आपण तिकडे पाहणी करू। या सगळ्यामध्ये पोलिसांशी काही चर्चा करणार आहे का शिष्टमंडळ? पोलिसांना काही भेटणार आहे का आणि त्याबद्दलची काही माहिती देणार आहे का? नाही, पोलिसांच्या परमिशन संदर्भामध्ये पोलिसांना आता भेटण्याची ताबडतोब गरज नाही, कारण जोपर्यंत आपण आपला प्लॅन तयार करत नाही, आराखडा तयार करत नाही। प्राथमिक चर्चा ही पोलिसांबरोबर आमची झालेलीच आहे। त्यामुळे त्यांनी देखील ते सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचा आराखडा झाल्यावरती आमच्या समोर घेऊन या, मग त्यानंतर आपण त्याच्यावरती जे फायनल जे कसं करायचं ते ठरवू।